अजितदादा शिंदेंना गद्दार बोलले, मीही गाण्यात तेच बोललो। कुणाल कामराचा सोशल मीडिया पोस्टवरून पुन्हा निशाणा, टीकेबाबत शिंदेंची माफी मागण्यास नकार। विरोधी पक्षात असताना शिंदेंवर केलेले गद्दारीचे आरोप योग्य, अजित पवारांचं भुवया उंचावणारं वक्तव्य, गद्दारी हा शब्द विरोधी पक्षनेता असल्यानं वापरल्याचाही दावा। शिंदेंवरील व्यंगात्मक गाण्यानंतर कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी कामराच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन, तात्काळ अटक करण्याचीही मागणी। हा देखील आपल्यासारखाच निघाला। कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनार्थ संजय राऊतांचं नवं ट्विट, ये भी झुकेगा नाही म्हणत राऊतांकडून कामराचं कौतुक। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टातून बाहेर काढतात शिवप्रेमी अंगावर धावले। छत्रपती शिवरायांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवप्रेमींचा संताप, तर कोरटकरला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल तपासणार। मंत्री जयकुमार गोरे प्रकरणामागे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा हात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आरोपी तुषार खरातच्या संपर्कात होते। मुख्यमंत्री फडणवीसांचा सभागृहात गंभीर आरोप। हो, पत्रकार म्हणून तुषार खरातांना ओळखते, लावा चौकशी, मी सहकार्य करेन, माझ्या फोनही तपासासाठी द्यायला हरकत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। साताऱ्यात एक पत्रकार महिलेचा आवाज लोकांपर्यंत पाठवत होता। महिलेला न्याय देण्यासाठी आमचा एखादा फोन झाला असेल। फडणवीसांनी केलेल्या आरोपांना रोहित पवारांचं उत्तर, तर पुरावे असूनही गोरेंविरोधात कारवाई होत नसल्याची टीका। विधानसभा उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे बिनविरोध देण्याची शक्यता। फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीत बनसोडेंचा अर्ज दाखल, उद्या निवडणूक पार पडणार।